काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते। बरं, त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न होतो की इतके दिवस 21 दिवस फरार होते परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात। हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे, जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर जेव्हा आला, जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन, मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला। मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली। आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय, एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुले झालाय। या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत। आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील, जे मोबाईलचे सीडीआर असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील, जे सीडीआर मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। परंतु धनंजय मुंडे यांच्या संदर्भात